श्री सद्गुरू स्वामी समर्थ. अध्याय 52. शिष्यांना प्रसाद पुष्पांची प्राप्ती. श्री गणेशाय नमः. सिद्ध मनाला नामधारका श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्यांना व भक्तांना ते श्री शैल्य पर्वतावर गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले. मग सर्व तयारी करून ते 4 शिष्यांसमवेत श्रीशैल्याकडे जाण्यास निघाले. त्यांना निरोप देताच लोकांना फार दुःख झाले होते. ते आर्ततेने म्हणत होते, स्वामी, तुम्ही आमचे मायबाप आहात, तुम्हीच तारणहार. तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयास जावे. श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले. ते म्हणाले, तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. मी लोकांकिकार्थाने इथून प्रस्थान केले असले तरी सूक्ष्म रूपाने गाणगापुरातच राहणार आहे, याची खात्री बाळगा. सद्भक्तांना माझे दर्शन होईल. माझी येथील नित्य कर्मेही चालूच राहणार आहेत. मी सकाळी कृष्णा नदीवर स्नान करीन, पंचनदी संगमावरील औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीन, मध्यान्नी भीमा अमरजा संगमावर स्नान करीन, मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करीन. माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष राहील. संगमावरील अश्वत्थ कल्पवृक्ष आहे, त्याची पूजा करा. विघ्नहर चिंतामणीची पूजा करा. मी माझ्या निर्गुण पादुका मठामध्ये ठेवल्या आहेत, त्याची त्रिकाल पूजा करा. या सेवेचे तुमच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतील. तुमच्या चिंतेचे कार्यातील विघ्नांचे निवारण होईल. अष्टतीर्थाची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील. श्री गुरूंनी सर्वांना निरोप घेतला. भक्तजन काही अंतरापर्यंत त्यांना सोडण्यास गेले. परतून आल्यावर श्री गुरु मठातच आहेत असे दिसले. त्यामुळे श्री गुरु येथेच आहेत याची त्यांना खात्री पटली. पाताळगंगेच्या तीरावर येताच श्री गुरु शिष्यांना म्हणाले, आम्हाला पलीकडे जायचे आहे. आमच्यासाठी पुष्पाचे आसन तयार करा. आम्ही मल्लिकार्जुनाशी एकरूप होऊन राहू. त्याप्रमाणे शिष्यांनी शेवंती, कमळ, कल्हार अशी फुले गोळा करून त्यांचे मृदू आसन तयार केले. श्री गुरु त्यांना म्हणाले, आता आपापल्या घरी जा. मी निघून गेलो असे समजू नका. मी गाणगापुरात आहे, भक्तांच्या घरातही राहतो. मी पलीकडे पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीचे फूल पाठवीन. ती प्रसाद म्हणून वाटून घ्या. जे माझी नित्य पूजा करतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करील. जे माझी कवने गातील त्यांच्या घरी मी नित्य निवास करीन. त्यांना आयुरारोग्य, संतती व संपत्ती प्राप्त होईल. जे माझे चरित्र श्रवण पठन करतील त्यांना सुख, समृद्धी व ऐश्वर्य प्राप्त होईल. श्री गुरूंनी त्या 4 शिष्यांना आशीर्वाद दिले. माघ कृष्ण प्रतिपदेस शुक्रवारी बहुधान्य संवत्सरात सूर्य कन्या राशीत असताना शिशिर ऋतूमध्ये श्री गुरु पुष्पासनावर बसून पैलतीरी निघाले आणि बघता बघता अदृश्य झाले. 4 शिष्य चिंतामग्न होऊन तीरावरच थांबले होते. तेवढ्यात काही नावाडी आले. ते म्हणाले, तुमचे गुरुदेव प्रवाहातून जाताना दिसले. ते दंडधारी संन्यासी आहेत. त्यांच्या पायात सोन्याच्या पादुका होत्या. ते आम्हाला म्हणाले, आमचे नाव नृसिंह सरस्वती आहे. तुम्ही माझ्या शिष्यांना सांगा आणि कर्दळी वनात जात आहोत, गाणगापुरातही आहोत. भ्रांतपणे दुःख करू नका. प्रवाहातून प्रसाद पुष्पे येतील, ती काढून घ्या. स्वस्थानी जाऊन आमची भक्ती करा. तुमचे वंशज सुखात आनंदात राहतील. ते ऐकून शिष्यांना समाधान वाटले. ते वाट पाहू लागले. नावाडीही थांबले. काही वेळाने शेवंतीचे 4 फुले प्रवाहातून वाहून आली. ती 4 शिष्यांनी आदराने काढून घेतली. त्यांनी फुलांना वंदन केले आणि आपापल्या स्थानी गेले. नामधारकाने त्या 4 भाग्यवान शिष्यांची नावे विचारली. सिद्ध म्हणाला, श्री गुरूंचे अनेक शिष्य होते. संन्यास दीक्षा घेतलेले बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती हे गुरु आज्ञेने तीर्थयात्रेस गेले होते.
उपदेशप्राप्त काही शिष्य गृहस्थाश्रमात राहून श्री गुरूंची सेवाभक्ती करत होते. श्री गुरूंच्या प्रयागाच्या वेळी मी स्वतः सायनदेवसारखे नरहरी, कवी आणि कवीश्वर नंदी ब्राह्मण असे 4 जण त्यांच्या समवेत गेले होते. आम्हीच ती प्रसाद पुष्पे काढून घेतली. ते फूल आजही माझ्याकडे आहे. मी त्याची नित्यपूजा करतो. सिद्धाने ते शेवंतीचे फूल नामधारकास दाखविले. त्याच्या दर्शनाने नामधारकास अत्यानंद झाला. सिद्ध नामधारकास म्हणाला, बा सच्छिष्या असे आहे. श्री गुरूंचे अद्भुत चरित्र, त्याचे महात्म्य काय वर्णन करावे. तू आस्थेने ऐकलेस म्हणून मी आवडीने सांगितले. आता तुझे दुःख व दारिद्र्य गेलेच म्हणून समज. श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने तुझे सर्व मंगल होईल. तुझे पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होतील, सुखात नांदतील. जे श्री गुरूंची भक्ती करतात त्यांना 4 पुरुषार्थ साध्य होतात. सिद्धांच्या आशीर्वादाने नामधारकास परम संतोष वाटला. त्यांचे कल्याण झाले.